गुड मॉर्निंग. नमस्कार, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2 आणि काल रात्री व्हिडिओ शूट काही करता नाही आलं, खरं आम्ही खूप जमलेलो आणि त्यामुळे आम्ही बाहेरही कुठे गेलो नाही. घरीच ऑर्डर केला छानपैकी मसाला डोसा वगैरे आणि आराम केला. सगळेच जमलेलो प्रवासाने आणि आहानही खूप लहान होतं त्यामुळे त्याला फार नवीन जागेची थोडी सवय व्हावी म्हणून आम्ही आराम केला छान. आणि आज आम्ही तर निघालेलो आहोत मिलान सेंट्रलला, जिथे डुओमो वगैरे थोडेफार अट्रॅक्शन्स आहेत. आम्ही तर बघितलेलं आहे थोड्याफार गोष्टी आणि बाबांना किती जमतंय, आहानही किती सपोर्ट करतोय या दोन महत्त्वाच्या गोष्टी. सो ॲटलिस्ट संध्याकाळपर्यंत फिरायचा विचार आहे. तिकडे आम्ही बाय कार नाही जात आहोत, कार आमच्या इथेच पार्क केली आहे आणि आम्ही बाय मेट्रो चाललो आहोत किंवा बस, जे काही रूट आता दाखवेल बाय गुगल मॅप तसं, कारण तिथे पार्किंगचा खूप इश्यू आहे आणि इथे सेफ पण तेवढं नाही असं म्हणतात, त्यामुळे आम्हाला रिस्क नाही घ्यायची आहे. तर आता आम्ही इथून एक 500 मीटरवरती मेट्रो स्टेशन आहे ते पकडणार आणि मग तिथे गेल्यावरती बघूया काय काय छान छान आम्ही आमचा दिवस कसा जातोय ते सगळं आम्ही तुमच्यावर शेअर करू. आणि आम्ही ॲक्च्युली एअरबीएनबी बुक केलं इकडे. मस्त एअरबीएनबी आहे आणि वी हायली रेकमेंड. आज तर पहिला दिवस आहे पण आम्हाला इतकं आवडलं आहे, इतकं छान आहे. लहान मुलांसाठी, वयस्कर मंडळी असतील, पेट्स असतील, सगळ्यांसाठी एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आणि लोकॅलिटी पण मस्त आहे. सबब्समध्ये, सेंट्रलमध्ये नाही आहे ते. सेंट्रलला जायला एक 30 मिनटं लागतात, बट वी आर ओके विथ दॅट ॲज लॉंग ॲज इथे सेक्युअर्ड असेल, चांगलं असेल, घरी किचन असेल, या काही आमच्या रिक्वायरमेंट्स होत्या त्यानुसार हे घर परफेक्ट आहे. त्यामुळे आम्ही हे एअरबीएनबी केलं आहे. तर आम्ही त्याची लिंक नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. आम्ही फायनली डुओमोला पोहोचलेलो आहोत आणि सॅटर्डे असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. जितकी माणसं आहेत तितकीच कबुतरं पण आहेत आणि सगळ्या फोटोजमध्ये मध्ये मध्ये येत आहेत. तर मी ह्याची माहिती तर ॲक्च्युली पूर्वी एका ब्लॉगमध्ये मी सांगितलेली आहे जेव्हा आम्ही मिलानला आलेलो तेव्हा. पण खूप गर्दी आहे त्यामुळे मला जास्त बोलता येणार नाही आहे. तर आहानचं हे फर्स्ट अट्रॅक्शन आहे आउट ऑफ स्वित्झर्लंड, त्यामुळे फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. नोव्हेंबरमध्ये आम्ही आलेलो आहोत, फॉल सीझन आहे. पण उन्हाळा असं नाही, पण सनी वेदर असल्यामुळे खूप गरम होत आहे आणि रात्री तितकंच थंड असतं. त्यामुळे आम्ही सगळे मजा करतोय, मजा येते. आता थोडंफार फिरू, बाबा नाही दाखवू आणि मग आम्ही खायला जाऊ मस्तपैकी पिझ्झा किंवा पास्ता. बाबा कसं वाटतंय? मस्त एकदम जोरात बोला. एकदम छान वाटतं, एकदम वेगळंच आहे. A few moments later. मिलान सेंट्रल बघितल्यानंतर, थोडेफार अट्रॅक्शन्स बघितल्यानंतर पोटात कावळे ओढायला लागले आणि आम्हाला प्रचंड भूक लागलेली. त्यामुळे आम्ही एक छान रेस्टॉरंट शोधलं जिथे आम्हाला ऑथेंटिक पिझ्झा आणि पास्ता खायचा होता. सो त्याच्यामुळे आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, पण त्या रेस्टॉरंटमध्ये खूप लाईन होती. इनफॅक्ट आम्हाला वेटिंगमध्ये होतो आम्ही 15-20 मिनटं. पुष्करने पिझ्झा ऑर्डर केला, मी पास्ता ऑर्डर केला आणि इथे आहानला सांभाळत आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागत होत्या. आमचं जे डिझर्ट आहे, फेवरेट डिझर्ट आहे, ते तिरामिसू हे खाल्लं. कसं वाटलं इकडचं? छान होतं, खूप छान होतं. पुष्करने पिझ्झा खाल्ला, मी पास्ता खाल्ला, पण दोन्ही छान होते, मस्त. तिरामिसू तर एवन. तिरामिसू एवन. हे बघ आमची छोटू आणि हा छोटू. A few moments later.
पोट भरल्यानंतर थोडा शतपावली करावं म्हणून आम्ही मिलानचं जे हे स्ट्रीट आहे, सुंदर असं स्ट्रीट आहे जिथे खूप सारी गर्दी होती, खूप सारे शॉप्स होते आणि तिथे स्ट्रीटवरती लाईव्ह म्युझिक प्ले होत होतं. तर एकंदरीत पूर्ण जी वाईब होती ती इतकी सुंदर होती, एकदम रिफ्रेशिंग वाटत होतं. खरं तर स्वित्झर्लंडमध्ये ह्या गोष्टी आम्ही कधी कधी मिस करतो, कारण एवढं सोशल लाईफ किंवा एवढं जे सिटी लाईफ असतं ते फार असं बघायला मिळत नाही. इटलीला आलो आहोत तर जिलॅटो तो बनताय, त्यामुळे आम्ही इथे जिलॅटो खातोय. मोमोलाही मी एक छोटा 1 स्कूप व्हॅनिला फ्लेवरचं जिलॅटो दिलं आहे. The next day. आम्ही आता एका ट्रॅफिक स्टॉपला थांबलोय आणि असे सिग्नल फक्त स्वित्झर्लंडमध्येच आहेत, कारण मी तुम्हाला दाखवणार आहे की काय बघतोय आम्ही इथे थांबून. जस्ट अमेझिंग. आज आहे आमच्या ट्रिपचा डे 3 आणि आज आम्ही पुन्हा एकदा आमच्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत स्वित्झर्लंडला. स्वित्झर्लंडला जाताना आम्ही ह्या सिम्प्लॉ पास थ्रू जात आहोत. हा जो सिम्प्लॉ पास आहे हा इटली आणि स्वित्झर्लंडला जोडतो. आणि मुळात गंमत अशी की आम्ही नोव्हेंबरमध्ये ट्रॅव्हल करत असल्यामुळे फॉल सीझनमध्ये हा सिम्प्लॉ पास अजूनच सुंदर दिसत होता. झाडांचे वेगवेगळे कलर्स, केशरी रंग, पिवळा रंग, लाल रंग, जणू काही कॅनव्हासवर पेंटिंग काढावं इतकं सुंदर दिसत होता. ड्रायव्हिंग तर अतिशय स्मूथ, प्रत्येक वळणावळणावर वेगवेगळे व्ह्यूज दिसत होते. कुठे बर्फाच्छादित डोंगर होते तर कुठे खोल दऱ्या, तर कुठे लहान लहान गावं. प्रत्येक किलोमीटर पास केल्यानंतर थांबून फोटो काढावं इतकं सुंदर दिसत होतं. आणि मला असं वाटलं व्हर्च्युअली तुम्हालाही हे सुंदर क्षण दाखवावेत म्हणून आम्ही इथे काही शॉर्ट्स घेतलेले आहे. खरं तर आम्ही खूप सारे व्हिडिओज घेतले आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि कदाचित बोरिंगही झाला असता, म्हणून मी थोडा फास्ट फॉरवर्ड करून इथे तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला रोड ट्रिप्स आवडत असतील तर हा रस्ता तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असायला हवा. तर आमची अशी मिलानची जी छोटीशी ट्रिप होती ती आता संपत आली आहे. आम्ही परत घरी चाललो, बट ट्रिप संपायच्या आधी द बेस्ट मेमरी अपार्ट फ्रॉम येस ऑफकोर्स मिलान आणि आम्ही सगळ्यांनी ट्रॅव्हल केलं, आहांचं पहिलं ट्रॅव्हल आणि बाबांचाही एक एक्सपिरियन्स. द बेस्ट पार्ट इज दिस. वाव, जस्ट वाव. म्हणजे काय बोलायचं तुला विशाली याबद्दल? माझ्याकडे अक्षरशः शब्द खरंच म्हणजे मी खरं सांगते, हे बघितल्यावरती असं इतकं रिफ्रेशिंग वाटतंय. म्हणजे एका ट्रिपचा एंड इतका सुंदर कसा काय होऊ शकतो. खूप मजा आली. ऑफकोर्स 2 दिवस खूप मजेत गेले आमचे. मिलानला मजा आली, रिलॅक्स केलं. पण घरी जाताना इतकी सुंदर ब्युटी, हेवन पण शब्द असा छोटा आहे ह्याच्या पुढे. इतका 360 डिग्री पॅनोरॉमिक व्ह्यू आहे आणि पूर्ण मी माउंटेन्सच्या मध्ये थांबलो आहेत आणि मस्त असं बर्फ पडला आहे. खूपच सुंदर आहे. व्हॅलेचा हा जो रस्ता आहे तो खरंच खूप खूप सुंदर आहे. तर येताना जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही ट्रेननी आलो, म्हणजे ट्रेनवर गाडी चढवून आलो, तर तो सिम्प्लॉ पास होता. तर आता जेव्हा आम्ही परत जायला निघालो तेव्हा म्हणजे कसं बघा तुम्ही की ट्रेन लेट होती किंवा आम्ही जेव्हा पोचलो त्यानंतर 1.5 तासांनी ट्रेन होती. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आपण रस्त्याने जायचं, रस्त्याच्या मार्गे. दिस इज द व्ह्यू दॅट वेलकम्ड अस. तर त्यामुळे कधी कधी आपल्याला रस्ते चुकून जावे लागतात. आपल्याला वाटतं अरे ती ऑपॉर्च्युनिटी गेली, बट समथिंग बेटर अँड बिगर इज वेटिंग फॉर यू. हा एक छोटासा थॉट आम्हाला वाटतो आणि इतकं सुंदर वाटतं इथे. आम्ही टुवर्ड्स ब्रिक चाललो आहे. व्हॅले कॅन्टॉन आहे आणि इटली सोडलं आम्ही स्वित्झर्लंडमध्ये आहोत आणि स्वित्झर्लंडनी काय वेलकम केलं आहे. त्यामुळे जितकं स्वित्झर्लंडचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. खूपच सुंदर. सो ह्या ट्रिपचा एंड इथेच होतो आहे. जर तुम्हाला ही पूर्ण जर्नी आमची आवडली असेल आणि आम्ही जे काही मजा केली इटलीमध्ये ते सगळं तुम्हाला बघायला आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, मे बी नेक्स्ट ट्रिप किंवा
यू नेवर नो. सो लेट्स सी, बघूया आम्ही कुठे जातो नेक्स्ट ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय बाय.